कमी वेळामध्ये अतिशय टेस्टी, त्याचबरोबर कमी दुधाचा वापर, कमी तुपाचा वापर करून हा गाजर हलवा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. गाजरचा हलवा बनविण्यासाठी इथे मी मस्त अशी लाल रंगाची 1 किलो गाजर घेतलेली आहेत आणि हलवा बनविण्यासाठी अशीच लाल रंगाची गाजर घ्यायची आहेत. त्याने हलव्याचा रंग खूप छान दिसतो आणि जेव्हा मोठी गाजरं घेतो तेव्हा त्याच्यावरती असे पांढरे धागे असतात. त्यावेळेस गाजर व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे. तर इथे मी ही गाजर घेतले, त्याच्यावरती एवढे धागे नाही आहेत. हे बघा, तर मी हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत गाजरं. आता आपण मोठी मोठी गाजरं घेतो तेव्हा काय होतं, ह्याच्या आतमध्ये एक पिवळा गर असतो. दाखवते मी कापून हे एक गाजर. हे पहा, ह्याच्यामध्ये जो गर असतो तो गर घ्यायचा नाही. त्याने हलव्याचा रंग आहे तो पूर्णपणे बदलला जातो, वेगळा दिसतो, पांढरा असा दिसतो. तर ही गाजरं किसतेवेळी कशी किसायची, जेव्हा आपल्याला तो गर काढून टाकायचा असतो तेव्हा. तर हे गाजर आहे ते हे बघा, हे असं साईडने किसून घ्यायचं, म्हणजे जे लाल लाल गाजर असतं ते खाली पडणार आणि जो गर आहे तो आपल्याला काढता येतो, काढून टाकता येतो आणि हलव्याचा रंग पण खूप छान दिसतो. तर मी अशाच प्रकारे हे गाजरं किसून घेते. थोडा वेळ लागतो. हे पहा, इथे मी गाजर किसून घेतलेली आहे. आता आपण हलवा बनवून घेऊया. तर हलवा बनविण्यासाठी 1 चमचा तूप घेतलेला आहे मी. हे तूप गरम झालं की याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, ते थोडेसे परतून घ्यायचे आहेत. त्याने हलव्याला खूप छान चव येते. ह्याच्यामध्ये चारोळी मनुकाही घालू शकता. ते अगदी हलकेसे परतून घ्यायचे आहेत, आपल्याला जास्त भाजायचे नाही आहेत. तर आता हे मी काढून घेते आणि जे हे उरलेलं तूप आहे त्याच्यामध्येच मी हलवा बनवणार आहे. जास्तीचं तूप मी वापरणार नाही आहे. तर इथे मी वाटीच्या मापाने मी हा गाजर घेते, म्हणजे आपल्याला दुधाचं आणि साखरेचं प्रमाण कळेल. तर इथे मी हे 2 वाट्या घेतल्या आहेत. ही 3री वाटी आणि ही 4थी वाटी. तर 1 किलो गाजर घेतलेलं आहे मी. तर हे वाटीच्या मापाने 4 वाट्या झालेलं आहे. आता जे तूप आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित गाजर परतून घ्यायचं आहे आणि हळूहळू जसं आपण परतत जाणार तसं गाजरचा रंग आहे तो मस्त असा ऑरेंज कलर येतो, छान असा रंग बदलतो त्याचा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी न घालता गाजर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, कारण गाजरामध्ये थोडंफार मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे ते गाजर व्यवस्थित शिजलं जातं. तर इथे बघा, रंग पूर्णपणे बदललेला आहे. आता याच्यावरती मी झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घेते, म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे ते कमी होईल. आता गाजर इकडे शिजायला ठेवलं आहे, दुसरीकडे आपण दूध गरम करायला घेऊया. तर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, ते गरम करून मी थंड केलेलं आहे आणि आता याच्यावरती जी मलाई आहे ती मी काढून घेते. मलाई का काढून घेते तेही तुम्हाला सांगणार आहे. तर हे मी मलाई काढून घेतल्यानंतर हे मी दूध गरम करणार आहे पुन्हा, जे आपण हलव्यासाठी वापरणार आहे. तर आता इथे दूध गरम करायला ठेवूया आणि आपला हलवा इकडे जे गाजर आहे ते शिजलं की बघूया. तर इथे जे गाजर आहे ते छान शिजलेलं आहे, त्याच्यामध्ये जे पाणी होतं ते पूर्णपणे सुकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण दूध घालणार, साखर घालणार, त्याचबरोबर गाजरमधलं जे पाणी असतं ते, त्याच्या या सगळ्या पाण्यामध्ये गाजर किती शिजला जातो तर इथे मी आता 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी ही मलाई घेते. जी मी मलाई काढून घेतली होती ती मलाई मी ह्यासाठी घालते की हलव्याला खूप छान चव येते आणि दुधाचा वापर पण कमी होतो. आपण जेव्हा जास्त दूध घालतो तेव्हा ते जास्त शिजलं जातं हलवा आणि एवढी चव त्याला येत नाही. तर मलाई घातल्यामुळे हलव्याला खूप छान चव येते. तर हे व्यवस्थित ढवळून झालं की आपण एक 5 मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती शिजवून घेऊया, म्हणजे जे दूध आहे ते थोडंसं आटू द्यायचं. हे पहा, इथे हे दूध आटलेलं आहे. आता मी मलाई वेगळी काढून घेते, कारण का आपण 1 लिटर दूध किंवा अर्धा लिटर दूध घेतो आणि ते दूध आपण घालून पूर्ण गाजर शिजवणार, त्याबरोबर साखरमध्ये शिजवणार. साखर घातल्यावरती पण तो पाक बनतो आणि गाजर पाण्यामध्येही शिजलं जातं, त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्याच्यामध्ये शिजलं जातं आणि एवढं सगळं शिजल्यानंतर खूप वेळ पण लागतो गाजर शिजायला आणि त्याची चव असते ते सगळी निघून जाते. तर तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, मस्त हलव्याला चव येते आणि हलव्याचा जो रंग आहे तो पण टिकून राहतो. तर आता मी याच्यामध्ये वाटीप्रमाणेच, वाटीच्या मापाने साखर घालते. 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर इथे आता ही साखर घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित ढवळून घेऊन जो साखरेचा जो पाक बनणार आहे त्याच्यामध्ये आपण हा हलवा व्यवस्थित शिजवून घेऊया. आणि मलाई घातलेली आहे आणि तूप, त्याच्यामुळे मस्त असा वास येतो आहे. आणि आता आपण याच्यावरती घालूया ड्रायफ्रूट्स.
ड्रायफ्रूट्स मी जे फ्राय करून घेतले होते ना ते नाही, कच्चे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. आता हे व्यवस्थित असं परतून झालं की 1-5 मिनटं थोडंसं आपण हे शिजवून घेणार आहोत. तो जो पाक आहे ना तो थोडा सुकला पाहिजे. पाक सुकल्यानंतर आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहे. तुम्ही इथे बघू शकता किती मस्त रंग दिसतोय ना हलव्याचा. अगदी कमी तुपामध्ये, कमी दुधामध्ये हा हलवा बनून रेडी होतो आणि चवीला पण अतिशय छान लागतो. ते इथे हा पाक व्यवस्थित सुकलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूया वेलची पावडर. तर इथे मी 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. पण ही वेलची पावडर फक्त वेलची पावडर नाही आहे, तर याच्यामध्ये सुंठ, जायफळ आणि वेलची अशा तिघांचं मिळून ही जी पावडर बनवलेली आहे ही मी बनवूनच ठेवते. त्यानेही हलव्याला खूप छान चव येते आणि छान वास येतो. मी खिरीसाठी आणि शिऱ्यासाठी बनवूनच ठेवते ही पावडर. मस्त असा हलवा बनून झालेला आहे. रंग पण खूप छान दिसतो आणि त्याचा जो वास येतोय ना मस्त येतोय वेलची पावडर सुंठाचा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हा पहा इथे मस्त असा घट्ट आणि लाल रंगाचा हा गाजरचा हलवा इथे बनून झालेला आहे. आता आपण याच्यावरती घालणार आहोत जे फ्राय करून घेतलेले आहेत ते ड्रायफ्रूट्स. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे गाजरचा हलवा बनवून बघा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मानवीज किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.